हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सवदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रघुनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदान परायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणामज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे इतिहास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती। सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैसेची। जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान। त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत। परी ठाईना सर्प जगत, ते स्वतंत्रानी स्वयं ब्रह्म मीची असे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम। तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कोना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकल विद्येचे होय अधिकरण। तेचे बंधू श्री चरणा श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता। तरंग 6वा, तर्कदृष्टीला उपदेश। सहाव्या तरंगामध्ये तर्कदृष्टीला उपदेश केलेला आहे। परिच्छेद 5वा, त्यामध्ये शंका राहिलेली आहे। काल शेवटी गुरुजी असं म्हणाले होते की अनिर्वचनीय ख्यातीमध्ये
ब्रह्मज्ञान व त्या ज्ञानाचे विषय अनिर्वचनीय ख्यातीमध्ये ब्रह्मज्ञान आणि त्या ब्रह्मज्ञानाचे विषय सर्व अनिर्वचनीय उत्पन्न होतात. अनिर्वचनीय ख्यातीमध्ये असा सिद्धांत सांगितलेला आहे वेदांत्यांनी की अनिर्वचनीय ख्यातीमध्ये असं सांगतात, अनिर्वचनीय ख्यातीचं असं स्वरूप आहे, अनिर्वचनीय ख्याती पण अंगाची आहे, तर जे स्वप्नामध्ये प्रतीतीला येणारे विषय आहेत ते सर्वचा सर्व म्हणजे त्रिपुटी सहित, देश काला सहित अनिर्वचनीय उत्पन्न होतात. हा वेदाचा सिद्धांतही आहे. कारण हा सिद्धांत इतर शास्त्रकारांपेक्षा विशेष आहे. विशेष का म्हटलं आहे? कारण इतर शास्त्रामध्ये वेगळंच मानतात. अन्य वस्तूची अन्य रूपाने ज्ञान, त्याला भ्रम म्हणतात, असं न्याय वाले म्हणतात. न्याय अन्य वस्तूचं अन्य रूपाने ज्ञान. न्यायिकच काय सगळ्या जगातले जीव असंच मानतात. अन्य वस्तूचं अन्य रूपाने ज्ञान. अन्य दोरी आहे आणि तिचं अन्य रूप सर्प. अन्य रूपाचं म्हणजे अन्य वस्तूचं अन्य रूपाने म्हणजे अन्य वस्तूनं ज्ञान. वस्तू एक असते, त्या वस्तूवर दुसरीच वस्तू दिसते, याला काय म्हणायचं? अन्य वस्तूचं अन्य रूपाने ज्ञान. याला भ्रम म्हणतात. असं कोण म्हणतात? तर न्यायिक म्हणतात. असं कोण म्हणतात? न्यायशास्त्रामध्ये असा सिद्धांत आहे. वस्तू एक असते आणि तिचं ज्ञान वेगळं होतं. पण वेदांत म्हणतात असं मानित नाही. जी वस्तू भ्रमरूप आहे ती वस्तू प्रतीतीला येत आहे ना, तिची उत्पत्ती मानावी लागेल. पण न्यायिक म्हणतात तिथं उत्पत्ती मानायची काही गरज नाही. अन्य वस्तूचं अन्य रूपानं ज्ञान व्हावं, उत्पत्ती न मानता. पण उत्पत्ती मानलीच नाही तर प्रतीती आली कशी? अन्य वस्तूची प्रतीती कशी आली? सर्प कसा दिसला? दिसायलाच नाही पाहिजे होता. बंद आहे का? अनिर्वचनीय ख्यातीमध्ये ब्रह्मज्ञान कसं मानलेलं आहे? त्या ज्ञानाचे विषय सर्व मिथ्या मानलेले आहेत. ब्रह्मज्ञानातले विषय कसे मानले? तर सर्व मिथ्या. ब्रह्मज्ञानात म्हणजे स्वप्न हे काय आहे? प्रातिभाषिक सत्तेतला असल्यामुळं ब्रह्मज्ञानच मानावं लागलं. मग स्वप्नामध्ये जेवढं जेवढं म्हणून प्रतीतीला येतंय ते सर्वच आहे का नाही? मग त्या ठिकाणी देश काल सुद्धा, तिथालचा देश आणि तिथालचा काळ सुद्धा भ्रमरूप आहे. म्हणून पण न्यायमतामध्ये असं मानित नाहीत.
न्यायमतवादी विषयाची उत्पत्ती मानत नाही आणि वेदांत मतामध्ये विषयाची उत्पत्ती मानतात आणि मानून त्याला मिथ्या समजतात. आणि न्यायमतामध्ये उत्पत्ती मानित नाहीत, अन्य रूपानं, अन्य प्रकारानं, अन्याचं ज्ञान. मग तसं जर म्हणलं तर त्यांच्या मतानुसार जर बघायला गेलं तर आपल्याला प्रथम क्षणी तसंच वाटतंय, आपण तसंच मानतो. सांसारिक माणसं बी दोरी काय दिसली, सर्पच दिसली, सर्प रूपानं दिसली. म्हणून ते न्यायशास्त्रवाले म्हणते तर अन्य वस्तूचं अन्य रूपानं ज्ञान. मग अन्य दोरी आहे आणि ते दोरीचं दोरी रूपानं ज्ञान व्हायचं तर ते झालं नाही, अन्य रूपानं म्हणजे वेगळ्या रूपानं ज्ञान झालं. कशाचं? तर सर्पाचं. मग तिथं सर्प नाहीच, ती दोरीच आहे. ते असं भ्रम मानतात, सर्पाची उत्पत्ती मानत नाही. पण वेदांत मतामध्ये प्रतीती आली म्हणलं की हा, उत्पत्ती आल्याशिवाय प्रतीती येत नाही, हा नियम आहे ना. नियम कोणता आहे वेदांताचा? हा, उत्पन्न झाल्याशिवाय प्रतीतीच येत नाही. म्हणून उत्पत्ती अगोदर मानणंच आहे. सर्पाची उत्पत्ती आहे का नाही? म्हणून वेदांत मतामध्ये सिद्धांतात तर तसा पदार्थ असतो, जसा पदार्थ असतो. सिद्धांत मतामध्ये कसं मानतात? जसा पदार्थ असेल तसंच त्याचं ज्ञान होतंय. मग सर्प आहे म्हणूनच सर्पाचं ज्ञान व्हालंय. तिथं दोरी नाहीच, तिथं जे ज्ञान व्हालंय का, जे ज्ञान व्हालंय ना तोच पदार्थ आहे ना. अहो, जे ज्याचं ज्ञान व्हायलंय तो तेच पदार्थ असणार. मग दोरीचं ज्ञान झालं तर दोरी आणि सर्पाचं ज्ञान झालं तर आता जसं ज्ञान होईल तसंच पदार्थ मानावं लागेल ना. मग सर्पाचं जर विषय म्हणून सर्प जर त्या ठिकाणी उत्पत्ती असेल तर उत्पत्ती बर का, तर त्याचं ज्ञान सुद्धा सर्प म्हणूनच व्हायला पाहिजे. आणि होतच ना, उत्पत्ती दिसली म्हणूनच ज्ञान झालं ना. सर्पाची उत्पत्ती मानावीच लागेल. जरी तिथं सर्प होत नसला तरी उत्पत्ती, जरी जगत होत नसलं तरी उत्पत्ती. जगत होतच नाही, कारण ब्रह्म कार्य स्वरूपाला येतच नाही, कार्यरूपाला. आणि ब्रह्म जर कार्यरूपाला येत नसेल तर मग जगत करणार कोण आहे? दुसरं कोणीच नाही. आणि ब्रह्म तर निर्गुण निराकार आहे, मग जगत कोण करील? दुसरं कोणी नाही. हा, मग उत्पन्न होतच नाही पण प्रतीतीलाही आलंय ना, दिसायलंय ना. मग प्रतीती यायली त्या अर्थी उत्पत्ती मानावीच लागल. आणि उत्पत्ती मानली तर त्याचं ज्ञान मानावंच लागेल ना. उत्पत्ती मानल्यावर, प्रतीती मानल्यावर ज्ञान मानावंच लागल. मग प्रतीती यायली ना, म्हणून जगत रूपानं ज्ञान व्हालंय जगाचं. तसं सर्प रूपानं ज्ञान व्हालंय. कशाचं? सर्पाचंच, दोरीचं नाही. कारण उत्पत्ती झाली ना तिथं सर्पाची. हा, मग सर्पाचं ज्ञान व्हालंय ना, है का नाही? कारण उत्पत्ती झाल्याशिवाय ज्ञान झालंय का? अगोदर उत्पत्ती मानावी लागेल का नाही? मग ती कशी का असेना नंतर तिचं ते मांडता येईल, काय काय नाही, कशी उत्पत्ती झाली, तिला देश कारण कारण आहेत का, देशकाल कारण आहेत का, देशकाला वाचून उत्पन्न झालेत, तो खेळ नंतर राहिला. ते पण अगोदर तिथं उत्पत्ती मानायची का नाही? ज्ञान व्हायले त्या अर्थी उत्पत्ती आहे का नाही? कारण विषय असल्याशिवाय ज्ञान
हा नियम आहे, सिद्धांत आहे. म्हणून जसा पदार्थ असतो, ज्ञान हे कसं मानायचं मग, आहे का नाही? अन्याय मतात कसं मानते, अन्य रूपाचं. मग कोणाचं बरोबर असेल, जसा पदार्थ असेल तसं ज्ञान होणार किंवा, आहे का नाही? सर्प असेल तर सर्पाचं ज्ञान, दोरी असेल तर दोरीचं ज्ञान. पण न्यायमतामध्ये भ्रमाची व्याख्या निराळी करतात आणि वेदांती भ्रमाची व्याख्या निराळीच करतात. म्हणून इतर शास्त्राकरता यांची व्याख्या विशेष आहे, वेगळीच आहे. कारण वेदांत मतामध्ये अगोदर याच्यामध्ये त्यांची प्रक्रिया मांडली असन, त्यांच्याच मतानं तुम्हाला सांगितलं असन ब्रह्माचं ज्ञान, अन्य रूपानं अन्यचं तुम्हाला अन्यथा ख्याती सांगितली, हे का नाही? कारण दोरीच काय दिसायली, सर्प रूपानं दिसायली असं सांगितलंय. पण वेदांती म्हणतात तुम्हाला आतापासून आम्ही सांगितलं होतं ना, ते त्यांचं मतावर आम्ही चलू लागलो आतापर्यंत, आता आमचं मत ऐका. सर्प दोरीवर दिसतच नाही, सर्प सर्पावरच दिसतो. जसं ज्ञान असेल, जसा पदार्थ असेल तसं ज्ञान होतंय. म्हणून ज्ञेयानुसार ज्ञान हा वेदाचा मुख्य सिद्धांत. जसं ज्ञेय असेल तसं ज्ञान. ज्ञेय म्हणजे विषय, आहे का नाही? मग जसं ज्ञेय तसं ज्ञान. या नियमानं वेदांती सांगतात जसा पदार्थ असतो तसेच ज्ञान होते. म्हणून भ्रमस्थली, भ्रमाच्या ठिकाणी विषयाची उत्पत्ती अवश्य मानली पाहिजे. भ्रमाच्या ठिकाणी तो भ्रमरूप पदार्थ हा जो विषय ना, त्याची उत्पत्ती मानावी लागते, अवश्य मानलीच पाहिजे. कारण का म्हणून मानायची? विषया वाचून ज्ञान होत नाही, विषया वाचून ज्ञानच होत नाही. म्हणून सर्प हे जे ज्ञान झालंय का अंतःकरणाला, ते विषयापासून झालंय का विषया वाचून झालंय, आहे का नाही? म्हणून वेदांती म्हणतात भ्रमस्थली विषयाची उत्पत्ती अवश्य मानली पाहिजे आणि विषय वाचून ज्ञान होत नाही. आणि स्वप्नामध्ये त्रिपुटी प्रतीत होते. स्वप्नात तर काय त्रिपुटीचं ज्ञान होतंय. मग नुसतं ज्ञेयाचं ज्ञान आहे का तिथं? स्वप्नामध्ये नुसतं ज्ञेय विषय जे त्याचं ज्ञान आहे का? त्रिपुटी सहित ज्ञान आहे ना, आहे का नाही? त्रिपुटी सहित माय दिसते, बाप दिसते, लेकरू बी दिसते. त्रिपुटी दिसते का नाही? सकाळ झालेली दिसते, दुपार झालेली दिसते, संध्याकाळ झालेली दिसते, आहे का नाही? तसा भोग दिसतो, भोगता दिसतो आणि भोग्यविषयी दिसतात, है का नाही? त्रिपुटी दिसते का नाही? मग स्वप्नामध्ये तर त्रिपुटी प्रतीतीला येते, म्हणून त्याची उत्पत्ती मानणे जरुरीच आहे. त्रिपुटी उत्पत्ती म्हणलं की तिथं वस्तूची उत्पत्ती मानावीच लागल. कारण त्या वस्तूला उत्पत्तीला कारण कोण आहे? त्रिपुटी. त्रिपुटी वाचून पदार्थाची उत्पत्ती होतच नाही. आणि स्वप्नात तर त्रिपुटी दिसती ना. हा त्याचा विषय आता पुढे राहील. ती त्रिपुटी सत्य आहे का मिथ्या आहे ते गोळ पुढे निघन काही. पण सुरुवातीला विचार करायला गेलो तर पदार्थ ज्या अर्थी दिसायला त्या अर्थी त्रिपुटी वाचून दिसायला, ते त्रिपुटी सहित दिसायला. पदार्थ दिसायला, विषय दिसायला, त्या अर्थी मुलगा दिसायलाय स्वप्नात एखादा खेळायला,
त्या अर्थी ते त्रिपुटी वाचून मुलगा मानायचा का त्रिपुटी सहित मानायचा? कारण तो मुलगा आईपासूनच जन्मतो, म्हणून आई मदत असेल आणि त्याचे वडील कुठेतरी बाजारला गेले असतील, पण त्याला आई वडील त्या मुलाला आहेत असं स्वप्नात आपणाला ज्ञान झाल्या वाचून त्या मुलगा दिसतो का? ते मुलगा दिसला की हे ज्ञान, विषय दिसला की ज्ञान तसं होतच आहे का नाही? म्हणून विषय आहे त्या मुलाची प्रतीती यायली ना, तो मुलगा विषय आहे का नाही? आणि तो मुलगा जर नसता तर प्रतीती आली असती का? म्हणून प्रतीती विषय जर असेल तर प्रतीती येते आणि विषय नसेल तर म्हणून विषय असेल तर ज्ञान आहे आणि विषय नसेल तर, म्हणून ज्ञानानुसार ज्ञान मानायचं. मग जसं ज्ञान असेल तसंच ज्ञान. कसं मानायचं? जसं असेल. अन्य रूपानं कसं जमन? म्हणून इथे स्वप्नामध्ये त्रिपुटी मानलेली आहे, म्हणून त्रिपुटीचं सुद्धा स्वप्नामध्ये ज्ञान होतं असं गुरुजीनं सांगितलं काल. त्याची उत्पत्ती मानणे जरुरी आहे. कशाची उत्पत्ती मानणे जरुरी आहे? कशाची? विषया वाचून ज्ञान होत नाही, म्हणून विषयाची उत्पत्ती मानणे. जरी विषय भ्रमरूप असला तरी पण उत्पत्ती मानावीच लागते, है का नाही? उत्पत्ती मानली म्हणूनच भय वाटलं का नाही सर्पाचं? उत्पत्ती मानली म्हणूनच वाटलंय असं गुरुजीनं सांगितलंय. वेदांत्यांच्या व्याख्यानुसार अनिर्वचनीय ख्याती कशी आहे ते सांगितली. मग शिष्य म्हणतो, महाराज स्वप्न पदार्थाची उत्पत्ती मानून, आता तुम्ही तर स्वप्न पदार्थाची उत्पत्ती मानायलात ना, असं तुमचं मत आहे ना? स्वप्नामध्ये स्वप्न पदार्थाची उत्पत्ती तुम्ही मानायलात ना, मग स्वप्न दृष्टांताने, स्वप्नाच्या दृष्टांताने म्हणजे स्वप्नाच्या पदार्थाची उत्पत्ती मानून, मग स्वप्न दृष्टांतानं काय करायला? आपण जागृतीतील पदार्थ मिथ्या मानायला, मिथ्या सांगायला. जागृती कशी सांगायला? स्वप्नाचा दृष्टांत घ्यायला आणि जागृती मिथ्या सांगायला. मग विषय तर तिथं उत्पत्ती मानायतलात ना. कुठं? स्वप्नात. जशी जागृतीमध्ये विषयाची उत्पत्ती आहे तशीच तुम्ही स्वप्नात बी विषयाची उत्पत्ती, पदार्थाची उत्पत्ती मानायतलात ना. मग त्या ठिकाणी पदार्थ मानून त्या स्वप्नाचा तुम्ही दृष्टांत करायला, उत्पत्ती मानून, आणि जागृती कशी करायला? मिथ्या करायला. त्याच्यासारखी, स्वप्नासारखी. जागृती सत्य असताना तुम्ही स्वप्नाचा दृष्टांत करायला आणि जागृती मिथ्या सांगायला. जागृती सत्य असून मिथ्या म्हणायलात ना, कारण तिची संगती तुम्ही स्वप्नाशी लावायला. जागृतीची संगती, कारण स्वप्नामध्ये पदार्थ उत्पन्न होतात आणि प्रतीतीला येतात, तसेच जागृतीत ही पदार्थ उत्पन्न होतो आणि प्रतीतीला येतो असंच म्हणायलात ना. मग स्वप्नामध्ये पदार्थ उत्पन्न होऊनच तुम्ही अनिर्वचनीय मानायलात ना. मग स्वप्न पदार्थ उत्पत्ती होऊन तो मिथ्या मानायलात तुम्ही. मग मिथ्या माणूस तर जशी जागृती सत्य आहे, जागृतीतले पदार्थ सत्य आहेत, जागृतीतल्या पदार्थाची उत्पत्ती होते, मग जागृतीतले पदार्थ सत्य आहेत, मग जागृतीला सत्य हा दृष्टांत करून स्वप्न सत्य मानायला ना काय झालं हो तुम्हाला?
तुम्हाला असं जमायलंय करायला, स्वप्नाची पदार्थाची उत्पत्ती मानायलात का नाही? उत्पत्ती मानूनच तुम्ही काय करायला? पदार्थ त्या ठिकाणी त्याची उत्पत्ती मानूनच त्याचं ज्ञान होतंय म्हणून मला सांगायला तुम्ही, है का नाही? आणि तो दृष्टांत करायला तुम्ही उत्पत्ती मानून स्वप्नातली पदार्थाची उत्पत्ती. न उत्पत्ती होता जर पदार्थ तुम्ही मानला असता तर मी काही म्हणलो नसतो, पण उत्पत्ती तुम्ही तिथे पदार्थाची मानायलात आणि त्या पदार्थाची उत्पत्ती मानायलात म्हणल्या जागृतीतल्या पदार्थाची उत्पत्ती मानायचलात ना. मग इकडची उत्पत्ती पदार्थाची मानायला, तिकडची पदार्थाची उत्पत्ती मानायला, मग एकाला सत्य आणि एकाला मिथ्या असं का? द्यायची तर दोन्हीला एक सत्ता देऊन टाका. अशी आवडा निवड का? कारण हेही उत्पन्न होणं ज्ञान व्हालंय, हे बी उत्पन्न होणं ज्ञान. फरक काय तुम्हाला असं म्हणायला काय हरकत आहे का? असा शिष्य म्हणायला, असं जाणायला, असं मानायला काय हरकत आहे का? स्वप्न पदार्थाची उत्पत्ती मानून स्वप्न दृष्टांताने आपण जागृतीतील पदार्थ मिथ्या सांगता. जागृतीतील पदार्थ तुम्ही स्वप्नाचा दृष्टांत करून मिथ्या सांगतात. आणि त्याच्या उलट, कारण मित्र का दृष्टी, त्याच्या उलट जागृतीचे पदार्थ उत्पन्न होतात, जागृतीतले पदार्थ उत्पन्न होतात म्हणून सत्य आहेत. आता याला सत्य काऊन मानायचंय? हे उत्पन्न व्हायला म्हणून तुम्ही सत्य मानायलात का नाही? आणि मग याच्यातलं बी उत्पन्नच व्हायला, स्वप्नात बी उत्पत्ती मानायतलात ना तुम्ही, मग त्याला काय झालं ना सत्य मानायला? म्हणून जागृतीतले पदार्थ उत्पत्ती व्हायला म्हणून सत्य. आणि त्या जागृतीच्या दृष्टांताने मग मला असं वाटायले ह्या जागृतीचा दृष्टांत करावा. जशी जागृती आहे, जसं जागृतीमध्ये पदार्थाची उत्पत्ती होते आणि ते पदार्थ प्रतीतीला येतात म्हणून जागृतीतले पदार्थ सत्य आहे, असं जागृतीतल्या पदार्थाची व्याख्या झाली का नाही? मग दृष्टांताने जागृतीचा जर दृष्टांत केला तर जागृतीप्रमाणे स्वप्नाचे पदार्थ उत्पन्न होतात म्हणून तेही सत्यच आहेत. म्हणून स्वप्न पदार्थ हे कसे आहेत? कारण फरक काय मला वाटत नाही ना. असे म्हणले तर स्वप्नस्थ पदार्थांना सत्यत्व येण्यास काय हरकत आहे? असं जर जाणलं तर स्वप्नस्थ पदार्थाला सत्य मानायला काय हरकत नाही. स्वप्नस्थ पदार्थांना मिथ्याच ठरवायचे असले, आता असं असलं तरी बी जर तुम्हाला मिथ्याच मानायचं असलं, स्वप्नाला जर मिथ्या ठरवायचंच असलं तुम्हाला, तर जागृतीतील पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीतीत होतात. अडचण काय घडतो बघा, काय म्हणतो तो, तुम्हाला जर स्वप्न पदार्थ मिथ्याच मानायचे असतील, जर मिथ्याच स्वप्न असं तुम्हाला जर ठरवायचंच जर असेल, असा तुमचा हेतूच असेल, तर जागृतीतील पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीतीत होतात. मला काय म्हणायचंय की जागृतीतले पदार्थ उत्पन्न होऊनच प्रतीतीला म्हणजे दिसायलेत ना. आणि म्हणून सत्य, त्याला काय जागृतीतल्या पदार्थाला काय मानायचं? मग सत्य पदार्थ तुम्ही सत्य मानता, ते सत्य पदार्थ आहेत. आणि स्वप्नाचे पदार्थ उत्पन्न न होता प्रतीतीत होतात म्हणून मिथ्या. असा नियम केल्यास हरकत नाही असे मला वाटते. पण माझ्या हिशोबानं मी असं सांगतो, तुम्हाला ऐकून घ्या. तुम्ही जागृतीतले पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीतीला येतात म्हणून सत्य समजता, पण स्वप्न पदार्थाविषयी माझं असं मत आहे, ते उत्पन्न न होता प्रतीतीला येतात. जागृतीतले उत्पन्न होऊन आणि स्वप्नातले प्रतीतीला येतात म्हणून त्याला मिथ्या म्हणू नका, सत्य तरी म्हणा ना. मग जागृतीतले उत्पन्न होऊन दिसते तर हे न उत्पन्न होऊन दिसत येतच ना.
फक्त इतकाच फरक आहे ना. म्हणून स्वप्न पदार्थ मिथ्या असा नियम केल्यास हरकत नाही असे मला वाटते. मग स्वप्नाला जर मिथ्याच म्हणायचं असेल तर तसं म्हणा. कसं म्हणा? उत्पत्ती न होता म्हणा, म्हणून मिथ्या आहेत स्वप्न. पण तुम्ही तसं कुठे म्हणायलात? स्वप्नातले पदार्थ उत्पन्न होतेच म्हणायलात ना तुम्ही. मग तुम्हाला म्हणायचंच ना मिथ्याच आहे सर्प, जागृती सत्यच आहे. स्वप्न आमचं आता यांचं तर म्हणणं जागृती सत्य नाहीच, अजून काय म्हणले नाहीत ना कुठं. पण त्याला तसं म्हणणं वाटायला, त्याला तसा भास वाटायला. हे स्वप्नाला मिथ्या म्हणतात, त्या अर्थी जागृतीला बी सत्य म्हणत असतात. ज्या अर्थी स्वप्नाला मिथ्या समजित त्या अर्थी जागृतीला सत्य समजित असते. म्हणून तो म्हणतो जागृतीला सत्य तुम्ही कसं समजितात? जागृतीतले पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीतीला येतात म्हणून ते सत्य येतं. पण स्वप्न पदार्थ उत्पन्न होऊन तरी बी तुम्ही म्हणतात ते मिथ्या येतं. मग जागृतीतले उत्पन्न होतातच की, आणि स्वप्नातले बी. आणि मग त्याला मिथ्या कोण म्हणायचं? मग त्याला मिथ्या म्हणायचं असलं ना तुम्हाला, तर मग त्याला उत्पत्ती मानू नका. स्वप्नातल्या पदार्थांना उत्पत्ती नका मानू. उत्पन्न न होता प्रतीती माना. उत्पत्ती न होता हा तसं जमान का? वेदांताचा सिद्धांत काय आहे? हा, विषय असेल तर ज्ञान आणि विषय नसेल तर ज्ञानुसार पुन्हा ज्ञान. जसं ज्ञेय असेल तसंच ज्ञान. इतकी सूक्ष्मता शास्त्रामध्ये सांगितली जाते आणि ती आपण सूक्ष्म वृत्तीनं ऐकावी लागते, तेव्हा कळत आहे कोण्या शास्त्राचं काय मत आहे, शिष्याचं काय मत आहे, गुरुचं काय मत आहे, इतर शास्त्राचं काय मत आहे. इथं सगळं मतावर खेळ आहे. निवडणुकीत सगळा खेळ कशावर आहे? तसं शास्त्रात बी आपण आपल्या मतावर खेळायचं आहे का नाही. ज्याचा मत श्रेष्ठ तो सिद्धांत, ज्याचं मत कोणी खंडन करीत नाही तो सिद्धांत. सिद्धांत म्हणजे काय? मत ज्याचं खंडन होत नाही कोणाच्यानं, उर्वरित तेच मत राहतं, तोच सिद्धांत. म्हणून तो म्हणतो तुम्हाला जर स्वप्न मिथ्या मानायचं असेल तर उत्पत्ती मानू नका. मग आता त्याचं मत बरोबर आहे का नाही? कारण जागृतीतले पदार्थ उत्पत्ती होऊनच आपण मानायलोत का नाही सत्य? हा नियम बरोबर आहे का नाही व्यावहारिक दृष्टिकोनातून? मग यानं बी तोच नियम लावला का नाही तिथं स्वप्न पदार्थाशी? कारण जो पदार्थ उत्पन्न होतो तो पदार्थ प्रतीतीला येतो आणि तो सत्य असतो. जागृतीतला असा नियम झालाय का नाही? मग स्वप्नात बी तुम्ही वेदांती काय मानायलेत? स्वप्नात पदार्थाची उत्पत्तीच मानायलेत ना, आणि प्रतीती बी मानायल्यात ना. मग त्याला मिथ्या का म्हणून मानायचं? त्याला बी सत्य म्हणा ना. आणि तेच पुन्हा शिकवतो गुरु, जर तुम्हाला मिथ्याच मानायचं असेल तर उत्पत्ती मानू नका स्वप्न पदार्थाची. उत्पत्ती वाचून प्रतीतीला येतात असं माना. मग बराबर होईन बाबा. आता मी सांगू नये हे तुम्हाला, शिष्य म्हणतो आता हे मी तुम्हाला शिकवू नये, पण हे शिकविल्यासारखं व्हालंय ना, आहे का नाही? पण आता पोट दुखायला व्हावा मागणारच माणूस, कारण मला ते विरोध वाटायलाय. तुम्ही जे तसं मानायलात ना तो मला विरोध वाटायलाय. कारण उत्पत्ती मानून मिथ्यात्व मानणं हे मला, उत्पत्ती मानून मिथ्यात्व मानणं. अहो, जिच्या कुशीतून जन्म घ्यायचा तिला माय नाही म्हणायचं म्हणल्या, बापाला बाप नाही म्हणायचं म्हणल्यावर, बापासारखा बाप असून बापाला बाप नाही म्हणायचं म्हणल्या, उत्पत्ती मानून त्याला मिथ्या म्हणायचं म्हणल्यावर
ब्राह्मण असून चोर म्हणायचं म्हणल्यावर असत लांब होत. ब्राह्मण कधी चोरी करत असतो का? हा, मग उत्पत्तीवान पदार्थ मिथ्या असतो का? मग चोरी करतो त्या अर्थी तो ब्राह्मण नाही, कारण ते लक्षण ब्राह्मणामध्ये नाहीतच. चोरी करतो ना, मग तो ब्राह्मण. मग उत्पत्ती होते ना, मग मिथ्या नाही. उत्पत्ती मानल्यावर मिथ्या मानायला जमणार नाही. आणि तुम्ही तो त्याला मिथ्या मानायला काय वेदांती, तुम्ही बापाला बाप म्हणत नाही. हे वेदांत्यावर बोलणं असं येत, ह्या नियमानं येतात. पण जो सूक्ष्म विचार आहे वेदांत्यांचा, तो वेदांतचा विचार न जाणता, त्याची अपरोक्षीयता न जाणता नाना प्रकारचे बोलणे वेदांत्याला खावे लागतात. पण ते वापस बोलत नाहीत, ते समजूनच सांगतात. कसं समजून सांगतात ते पहा. गुरुजी म्हणतात, स्वप्न पदार्थ योग्य देश काल सामुग्री वाचून उत्पन्न होतात. स्वप्न पदार्थ योग्य देश काल सामुग्री वाचून उत्पन्न होतात. म्हणजेच स्वप्न पदार्थ हे नियमानं उत्पन्न होत नाहीत. नियम काय आहे तर वस्तूला उत्पत्तीला देश आणि कालाची गरज असते. ते असल्या वाचून वस्तूची उत्पत्ती आहे का नाही. वस्तूची उत्पत्ती व्हायची असेल तर देश काल अनुकूल लागतो. उन्हाळ्यातच आंबे कसे येतात, कोकणामध्येच भात कसा पिकतो ऐकलंय का माग चौथ्या तरंगामध्ये. कारण आपल्या इकडं साळी पिकत नाहीत, कोकणातच पिकतात. आणि नारळ कोकणातच, भात बी कोकणात होते ना वाटतं. म्हणजे तिकडच ते पिकत आहे, इकडं कुठे पिकत आहे. मग देश अनुकूल आहे तिकडं, आहे का नाही. आणि जसं आंब्याला आंबे, चिंचाला चिंचा, हे जसं त्या ऋतूवरच अवलंबून त्याच काळात येतात, आहे का नाही. पावसाळ्यात पाऊस पडतो, उन्हाळ्यात ऊन असतं, हिवाळ्यात हिव. हे जसं देश आणि कालावर अवलंबून आहे, मर्यादित आहे का, नियमात आहे. आणि त्या काळातच त्याची उत्पत्ती होते. जसं झोपेतून उठल्यावरच मनुष्य तोंड घासून, दात घासून तोंड धुतो, आहे का नाही. झोपेतून उठल्यावर धुतो ना, हा नियम आहे ना. मग कधी बी ते करतो का तसं. त्याला देश काल लागतंय. आणि कवा बी जर तसं दात घासू लागलं तर लोक काय म्हणते, माझं येडं झालं का काही. म्हणून सकाळी सकाळी म्हणल्यावर सगळेच असतात तसे करायलेले, म्हणून तिथं दोष वाटत नाही. पण दुपारच्या पाऱ्यात जर दात घासू लागला तर मग म्हणतात अरे काहीतरी. हा, तस या ठिकाणी हेडिंगामध्येच उत्तर दिलेलं आहे की स्वप्न पदार्थ हे योग्य देश काल सामुग्री वाचून उत्पन्न होतात, म्हणून मिथ्या आहे. पण त्याचं विश्लेषण असं केलं आहे की हे शिष्य पदार्थ उत्पन्न झाल्याशिवाय प्रतीत होत नाही हा नियम आहे. हा नियम सोडितच नाहीत ते. पदार्थ उत्पन्न झाल्याशिवाय, कारण त्याच्यावरच मदार आहे सगळी तितकी. पदार्थ उत्पन्न झाल्याशी दिसतच नाही.
हे काय आहे? हा, म्हणून हे अनेक वेळा मागे सांगितलं आहे. पदार्थ उत्पन्न झाल्याशी दिसत नसतो, हे अनेक वेळा मागे सांगितले आहे. आणि ज्या अर्थी स्वप्नस्थ पदार्थाची प्रतीती होते त्या अर्थी त्याची उत्पत्ती मानलीच पाहिजे. आता याच्यामध्ये काय आडाफाट आहे का? स्वप्नामध्ये पदार्थ दिसायला त्या अर्थी त्याची उत्पत्ती मानलीच पाहिजे. म्हणून त्याची उत्पत्ती, नुसती उत्पत्ती होणे हे सत्यत्वास किंवा मिथ्यात्वास कारण नाही. आता याच्यातली तुला मुख्य गोम सांगतो. तुला वाटायलंय उत्पत्ती झाली म्हणजे पदार्थ सत्यचा असतो, पण त्याच्या उत्पत्तीवर सत्यता आणि मिथ्यता ही अवलंबून नाही. हे लक्षात ठेवा. पदार्थ उत्पन्न होतो म्हणून सत्य, अशी शिष्याची काय होती? मनोकामना होती. तसं त्याचं धारणा होती की पदार्थ उत्पन्न होतो, जो पदार्थ उत्पन्न होतो तो सत्य असतो. जागृतीतले पदार्थ उत्पन्न होतात म्हणून सत्य आहेत. मग वेदांती बी स्वप्नातले पदार्थ उत्पन्न होतात असं मानतात, म्हणून त्याला सत्य मानायला काय हरकत नाही असं मी म्हणालो होतो का? म्हणून उत्पत्ती मानली म्हणून. पण जर त्याची उत्पत्ती नाही मानली पदार्थाची, तर त्याला मिथ्या म्हणलं तर जमत होतं, उत्पत्ती न होता. पण वेदांती उत्पत्ती न होऊन मिथ्या मानित नाहीत, उत्पत्ती होऊन मानतात, मिथ्या मानतात. उत्पत्ती न होता कुठे मिथ्या मानतात? उत्पन्न होऊन मानायला लागले तो. मग उत्पन्न होऊन जर मानायचंच असेल तुम्हाला, मिथ्या पदार्थाला उत्पत्ती होऊन जर मिथ्यात्व मानायचं द्यायचं असेल तर उत्पत्ती न होता द्या, उत्पत्ती होऊन देऊ नका, असं त्याचं मत होतं. मग इथंच त्याला असं वाटू लागलं मनातली मनात की पदार्थ उत्पत्ती होणे म्हणजे सत्यत्व पदार्थाचं त्या, आणि उत्पन्न न होणं म्हणजे मग उत्पत्ती मानू नका म्हणायला आहे ते त्याच्यात स्वप्नात. त्याच्यामुळेच म्हणायलंय तुम्हाला मिथ्या म्हणायचं तर उत्पत्ती. हा, कारण उत्पत्ती मानली की सत्यत्व आलंय. मग ते म्हणते तुम्हाला समजाना झालंय हो गुरुजी, उत्पत्ती मानायला तर मिथ्यात्व मानायला. गुरुजी म्हणले अरे उत्पत्तीवर सत्यत्व मिथ्यात्व नसतंय. आणि त्याला काय त्याचा घोळ कुठे होऊ लागला? इथंच होऊ लागला. उत्पत्ती म्हणलं की पदार्थ सत्य, पण गुरुजी म्हणले उत्पत्तीवर सत्यत्व आणि मिथ्यात्व. हा, म्हणजेच उत्पत्ती न होऊन दिसणे म्हणजे मिथ्यात्व, आणि उत्पत्ती होऊन दिसणं म्हणजे सत्यत्व. असा जर तुझा जो भ्रम आहे तो काढून टाक, हा भ्रम तुझा. कारण उत्पत्तीवर सत्यत्व मिथ्यात्व नसतंय अवलंबून. तुला सत्यत्व मिथ्यात्वच ऐकायचं नाही पदार्थाचं. मिथ्या कशाला म्हणतात सांगतो आई. सत्यत्वास किंवा मिथ्यात्वास उत्पत्ती ही कारण नाही, हा हेतूच नाही. उत्पत्ती हा हेतू नाही. पदार्थाची उत्पत्ती योग्य देश काल सामुग्री वाचून व्हाली का नाही हे बघावं लागतंय. पदार्थाला सत्य आणि मिथ्या ठरवायचं म्हणलं तर त्याची उत्पत्ती योग्य देश काल सामुग्री कारण बघावं लागेल की. त्याचं कारण म्हणजेच देश काल सामुग्री वाचून पदार्थाची उत्पत्ती व्हायली का देश काल सामुग्री सहित त्याची उत्पत्ती व्हाली हे बघावं लागेल, है का नाही? कारण सत्यत्व आणि मिथ्यात्व कशावर अवलंबून आहे? मग पदार्थाच्या उत्पत्तीवर आहे का? हा, देश कालानं योग्य जर असतील तर ते उत्पत्तीला, सत्यत्वाला आणि मिथ्यात्वाला कारण.
देशकाल सामुग्री वाचून असेल उत्पत्ती तर तो उत्पन्न झालेला पदार्थही मिथ्या असतो. देशकाल सामुग्री वाचून जर उत्पन्न झालेला असेल मग तो जागृतीतला असो की स्वप्नातला असो त्याला कसं म्हणावं लागल, है का नाही. आणि जर स्वप्नामध्ये देशकाल सामुग्री जर योग्य असेल तर त्या ठिकाणी तो पदार्थ असेल तर त्याला आम्ही सत्यच मानू. हो दे तुझ्या मनासारखंच. स्वप्नात बी योग्य देशकाल सामुग्री दाखव मला, मग आम्ही स्वप्नातल्या पदार्थाला सत्य मानू. म्हणून देशकाल सामुग्री वाचून जर योग्य उत्पत्ती असेल, योग्य देशकाल सामुग्री वाचून बर का, योग्य हा त्याच्यामध्ये शब्द आहे. देशकाल ही सामुग्री योग्य असावी लागते, त्याच्यामध्ये योग्यता असावी लागते. मग देशकाल सामुग्री वाचून कोण्या योग्य पदार्थाची उत्पत्ती असेल, उत्पत्ती झाली पण देशकाल योग्य नाहीत, मग त्या पदार्थाला काय म्हणा, मिथ्याच म्हणावं लागेल. कारण देशकाल सामुग्री योग्य नाही तिथं, है का नाही. तर तो उत्पन्न झालेला पदार्थ मिथ्या असतो. म्हणजे योग्य देशकाल सामुग्रीचा अभावच मिथ्यात्वास कारण आहे. मिथ्यात्वाला कारण काय आहे आता, अभाव. कशाचा, देशकालाचा अभाव. कोण्या देशकालाचा, तर योग्य देशकालाचा अभाव हा उत्पत्तीला, मिथ्या उत्पत्तीला कारण आहे. अभाव कारण आहे का भाव कारण आहे, हा. योग्य देशकालाचा जर अभाव असेल तर पदार्थ मिथ्या उत्पन्न होणार, आणि योग्य देशकालाचा भाव जर असेल तर सत्य पदार्थ त्या ठिकाणी मानता येईल. पण आम्हाला सत्य पदार्थाविषयी सांगायचंच नाही. आम्हाला सांगायचंय, सिद्ध काय करायचंय, मिथ्या पदार्थ. पण त्याचं नाव आता ते त्याच्या शेजारी म्हणून त्याचं नाव घेण्यात आलंय, नाही तर आम्हाला सत्याशी काही संबंध नाही. योग्य देशकाल सामुग्रीचा अभावच मिथ्यात्वास कारण आहे. स्वप्नातील हस्तदिकांच्या उत्पत्तीस, स्वप्नातील हाती घोडे हे जे आपल्याला दिसतात ना, त्याच्या उत्पत्तीला योग्य देशकाल अनुकूल नाहीत. योग्य देशकाल अनुकूल आहेत का अनुकूल नाहीत, अनुकूल नाहीत. कारण कसे अनुकूल नाहीत, स्वप्नातील देशकालापेक्षा विस्तीर्ण देशात व दीर्घ कालात उत्पन्न होणारे हस्त्याधिक पदार्थ स्वप्नाच्या क्षणमात्र कालात आणि अल्प कंठ देशात उत्पन्न होतात म्हणून मिथ्या आहे. स्वप्न किती वेळ पडत आहे, स्वप्न 1 घंटा धरा नाही, 1 रात्र धरा. जितके वेळ झोप आहे तितक्या वेळ स्वप्न धरा. तितक्या वेळामध्ये त्याचा जन्मही होतो, तो लग्नाला येतो, म्हणजे 20-25 वर्षाचा होतो, आणि पुन्हा त्याचं लग्नही होतं, आणि लग्न होऊन पुन्हा त्याला मुलंही होतात, आणि थोडासा मुलगा मोठा झाला की त्याची आई म्हणती पप्पाला उठव, म्हणून तो पळी चमच्या उलटण घेऊन बापाच्या टकोऱ्यात हाणतो, पप्पा उठा मम्मी म्हणली. मग त्याला लागल्यावर तो उठतो. कधी उठतो, का लेकरू झाल्यावर, त्या लागल्यामुळे उठतो, पण लेकरू झाल्यावर उठतो. हा, आणि स्वप्नामध्ये सुरुवातीला झोप लागल्या जे स्वप्न पडत आहे तेव्हा तोच लेकरू असतो.
पण त्याला लेकरू होस तर स्वप्न एका रात्रामध्ये किती देश गेला, काल गेला व्हा. त्याचा तो जागृतीनुसार जर काल धरला स्वप्नातला तर त्याला त्या लेकराला लेकरू झालंय, तो लेकरूच होता ना, तर त्याला लेकरू झालंय म्हणल्यावर तेच धरा. हा, मग एका घंट्याचं स्वप्न 30 वर्ष दाखवितय. काल योग्य आहे का ते? मग त्या कालात दिसणारा पदार्थ म्हणून तो मिथ्या आहे. हो, त्याची उत्पत्ती झाली म्हणून असं शिष्याला सांगायचं होतं. म्हणून गुरुजी म्हणाले, बाबा देश काल जर योग्य नसेल तर त्या उत्पत्तीला योग्य उत्पत्ती मानता येत नाही. मग ती योग्य उत्पत्ती नाही म्हणून तर मिथ्या आहे, सत्य नाही. विस्तीर्ण देशात व दीर्घकालात उत्पन्न होणारे हस्त्याधिक पदार्थ स्वप्नाच्या क्षणमात्र कालात, स्वप्नाच्या क्षणमात्र, इथं क्षणमात्र काल सांगितलं, असे म्हणावयास काही हरकत आहे. क्षणमात्र कालात आणि अल्प देशा कंठ देशात. आता आपण तो काल बघितला आणि आता फक्त देश बघायचा राहिलाय, है का नाही? आता अल्प किंवा न्यून देश, न्यून म्हणजे अल्प, थोड्या देशामध्ये स्वप्नामध्ये आपल्याला पर्वत दिसतो, पर्वताचं ज्ञान होतं. आणि हितानाडी केवढी आहे का नाही? आणि पर्वत केवढा आहे? मग ते पर्वत त्या हितानाडीत बसतो का? मग इतकुशा देशामध्ये एवढा मोठा विस्तीर्ण पर्वताचा भाग कसा दिसायला? जर एखादा माणूस म्हणला, मी आताच एका बोळक्यामध्ये 4-5 रान्न लपवून आलो, एका बोळक्यात 4-5 रान्न मी लपून आलो, कारण रांजण चोरी जाणार आहेत म्हणून मी बोळक्यामध्ये रान्न लपविलेत, हे म्हणणं खरंय म्हणजे मिथ्या आहे का सत्य आहे? कशामुळे व्हायलंय हे? मिथ्या कशामुळे व्हायलंय? बसत नाही ना, रांजून बोळक्यात कसा बसत? बोळकर अन्नात बसतय. मग तसं हितानाडी मौरी एवढी आणि तिच्यात दिसायलाय पर्वत, पर्वत दिसायलेत. मग तो पर्वत खरा म्हणायचा का? म्हणून ते पर्वत मिथ्या आहे. मग सत्यत्व आणि मिथ्यात्व कशावर अवलंबून आहे? उत्पत्तीवर आहे का? मग आम्ही स्वप्नातल्या पदार्थाची उत्पत्ती मानतोच बाबा. मानल्यानं काय होत नाही, कारण सिद्धांत आहे वेदाचा की उत्पत्ती झाल्याशिवाय पदार्थाची प्रतीती येत नसते. त्याला सोडून कसं आपल्याला आपल्या मताचं मत मानता येईल? मनाचं सिद्धांताला धरून मांडावं लागेल ना. काहीची बाई बी बोललं तर जमत आहे का? आणि ते पटाव बी लागतंय. आणि खरं असून जर पटत नसेल त्याला आम्ही तरी काय करावं? हो, वळख्यात बसतेच रांजून, दाबून माबून का व्हायना पण बसतेच. आम्हाला काय करायचंय? बसव ना बाबा. एका बोळक्यात 12 बसविण्यास आम्हाला काय नाही. अरे बाबा, मिथ्या पदार्थ ठरवायचा असला तर देश काल सामग्री वाचून जर तो पदार्थ उत्पन्न होत असेल, योग्य देश काल सामग्री त्याला जर लागत नसेल तर त्याला सत्य म्हणता येत नाही, तो मिथ्याचा असतो. वेळ झालाय, पुढे त्याला आणखी शंका व्हायली, ती शंका आपण उद्या घेऊ. कुंडली कवरदे.